Okay, students, we'll start with our new chapter. Now we'll move into syllabus, that is alkyl halides. Alkyl halides. ठीक आहे. आतापर्यंत आपण सगळे नॉमेनक्लेचर बघितले, आयपीसी नॉमेनक्लेचर, कॉमन नेम्स. आता आपण पाहूया अल्किल हॅलाइड्स. हॅलाइड्स, द वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम हॅलोजन. हॅलाइड्स म्हणजे हॅलोजन. कुठले हॅलोजन? फ्लोरीन, chlorine, bromine and iodine. And alkyl group means any carbon chain, that means CH3, CH2, any alkyl groups. So this combination of these two words, alkyl chain plus halogen, is called as alkyl halides. In this chapter we are going to learn basic two main reactions, its stereochemistry, solvent effect, okay, and substituent effect. So the two main reactions are SN1 and SN2. These are very two important reactions and we are going to study mechanism SN1 and SN2. आता SN1 and SN2 म्हणजे काय? तर S stands for substitution. S stands for substitution. And N stands for nucleophilic. Okay, and one means unimolecular, and two means biomolecular. आता आपण पाहूया सबस्टिट्यूशन म्हणजे काय. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? सपोज देर आर 11 players in a cricket team. Suppose one player is got injured and we have to replace it, so we have to substitute one player. ठीक आहे. 4 गडी सपोज राखीव असतील तर एक गडी आपण इकडे पाठवला तर ह्याच्यातला एक जाईल आणि नवीन एक एंट्री करेल, म्हणजे याला सबस्टिट्यूशन. ओके, थोडक्यात सपोज दिस इज X alkyl halide. This is alkyl halide and this is a reagent. Okay, I will take here KOH. So this is nucleophile. OH is now nucleophile. Metals are always electropositive. Hence OH will be negative. Any negative charge species is called as nucleophile. लक्षात ठेवा. Nucleophile means nucleus loving. Nucleophile. Negatively charged species. Any negatively charged species is called as nucleophile. Okay, and nucleophile is always attacking on carbon, then it is called as nucleophile. The negative species attacking on carbon atom is called as nucleophile. Okay, so this OH attacks on carbon atom, and this halogen gets substituted like this. हा OH चा अटॅक ह्याच्या कार्बन वरती होतो आणि हा हॅलोजन निघून जातो आणि तुमचा प्रोडक्ट मिळतो तुम्हाला CH3OH. ओके, दिस इज युअर SN2 रिएक्शन. दिस इज युअर SN2 रिएक्शन. तर काय समजून घ्यायचं तुम्हाला, OH ची एंट्री इथं होतीये, X निघून जातोय आणि तुम्हाला अल्कोहोल मिळतोय. सबस्टिट्यूशन झालंय, हा ह्याने एंट्री केली आणि X निघून गेलाय. ओके, इथे X मी लिहू शकतो वाटलं तर, इथे X मायनस, हा निघून गेलेला आहे. OH ची एंट्री होतीये आणि हॅलोजन निघून जातोय आणि तुम्हाला मिथेनॉल मिळतोय. ठीक आहे, दुसरं कंपाऊंड पाहूया आपण. Suppose I am taking this is ethyl chloride. This is ethyl chloride, 2 carbon atoms, ethyl chloride, and I am treating with the ethyl chloride with aqueous KOH. Okay, this positive, this is negative. Negative charge species is nucleophile. It will
nucleophile always attacks on carbon atom. It will attacks on the carbon atom bearing halogen. ह्या कार्बनवरती अटॅक करणार नाही तो. ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्या कार्बनवरती तो अटॅक करेल. ओके, अँड इट विल लिव्ह. बॉन्ड ब्रेक करताना हा असा एरो इकडे होईल. म्हणजे काय होईल तुमचं तयार, फक्त क्लोरीन निघून जाईल आणि इथं OH लागेल. क्लोरीन निघून जाईल आणि OH लागेल. मग काय कंपाऊंड होईल तुमचा, CH3 CH2 हे ऍज इट इज, CH3 CH2 ऍज इट इज, आणि इकडं OH. हे काय झाला, हा इथेनॉल. इथेनॉल. ओके, हेच SN2 मेकॅनिझम. एकाची एंट्री ती आहे, एकाची एंट्री एक्झिट होती. आता डिटेल SN1 SN2 काय काय पाहिजे आपल्याला, की तो अटॅक कुठनं होणार आहे, फ्रंट साइडने अटॅक होणार आहे का बॅक साइडने अटॅक होणार आहे. तर आपण सिंपल मी तुम्हाला मॉडेल्स दाखवतो. ठीक आहे, तर आपण पाहूया SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम. सपोज मिथिल अल्कोहोल घेतला, मिथिल अल्कोहोल. ओके, आता जे आपल्याला स्टिरियोकेमिस्ट्री शिकायची. स्टिरियोकेमिस्ट्री म्हणजे काय, ऍक्च्युअल अटॅक कसा होतोय, 3 डायमेन्शन मध्ये कसा एंट्री मारणार आहे तो. तर मिथिल अल्कोहोल मी असा लिहू शकतो, OH, this is H, this is H, this is H. ऍक्च्युअल मध्ये कार्बन टेट्राहेड्रल आहे. ओके, म्हणून मी असा लिहितो. ठीक आहे, तुम्हाला मॉडेल दाखवतो मी, एक मिनिट. ओके, बघा, हा कार्बन ऍटम आहे आणि टेट्राहेड्रल आहे. ओके, व्हाईट वरती दाखवतो, बघा. आणि हे बॉन्ड त्याला जोडतोय मी, हे हायड्रोजनचे बॉन्ड. कदम सर, हे छान दाखवतो बरं का कॅमेऱ्यात बॉन्ड, हे काय जवळून कॅमेऱ्याच्या, म्हणजे मुलांना डायरेक्ट नाही का. नाव आय एम शोईंग युअर. हे 3 हायड्रोजन आहेत बघा, हे 3 हायड्रोजन आहेत, हे असे दाखवतो इथे. ओके, हे 3 हायड्रोजन आहेत आणि हा OH आहे. बघा, दिस इज युअर मिथिल अल्कोहोल. दिस इज ऍक्च्युअल मॉलिक्युल असा असतो. ओके, दिस इज युअर मिथिल अल्कोहोल. नीट पहा बघा, टेट्राहेड्रल जॉमेट्री याची बघा, टेट्राहेड्रल जॉमेट्री. ओके, आता ह्याचा अटॅक कसा होणार आहे, OH चा अटॅक, OH अटॅक. सर नॉट OH, हिअर मी इथं Cl आहे, इथे Cl लिहितो, अल्किल हॅलाइड आहे. ओके, नाव प्लस KOH, ह्याचा अटॅक होणार आहे याच्यावरती. ह्याला SN2 ला बॅक साइड अटॅक असतो, लक्षात ठेवा. SN2 प्रिफर्स बॅक साइड अटॅक. हा शब्द लक्षात ठेवायचा तुम्हाला, फ्रंट साइड अटॅक अँड बॅक साइड अटॅक. तर हा तुमचा मिथिल क्लोराइड आहे. ओके, बघा इकडे, दिस इज युअर मिथिल क्लोराइड, दिस इज युअर मिथिल क्लोराइड. ओके, हा क्लोरीन आणि हे 3 हायड्रोजन्स आहेत. ओके, आता अटॅक कसा होणार आहे OH चा, तर OH हा ग्रीन कलरचा मी OH घेतोय इथे, ग्रीन कलरचा OH घेतोय. आता अटॅक कसं करेल, हा फ्रंट साइड इकडनं असा अटॅक नाही करणार किंवा इकडनं अटॅक नाही करणार. ही जी मागची जागा आहे ही, ओके, ही जो क्लोरीन आहे, क्लोरीनच्या एक्झॅक्ट बॅक साइडने अटॅक करणार आहे तो. म्हणजे OH असा येणार आहे तुमचा, इकडे असा OH इकडे येईल आणि OH हा गेल्यावरती, हा OH इकडे अटॅक केल्यावरती हा तुमचा निघून जाणार आहे आणि हा बॉन्ड सगळे इकडे जाऊन तुमचं असं तयार होणार आहे OH. ओके, म्हणजे अशी राहणार आहे तुमची जॉमेट्री. म्हणजे कसं होईल,
हा बॅक साइड इकडे अटॅक करेल. पेपर मध्ये असं दाखवायचं, इथं OH असं दाखवायचा आणि इथं अटॅक दाखवायचा, बॅक साइड अटॅक. इथं म्हणायचं वाटलं तर बॅक साइड अटॅक, म्हणजे अजून तुम्हाला मार्क मिळतील. बॅक साइड अटॅक. ओके. आणि हा इकडे निघून जाईल. तुमची सपोज पावसाळ्यात छत्री अशी आहे, छत्री करू आपण, कन्सिडर करूया अम्ब्रेला. ही छत्री अशी आहे तुमची, त्यावेळेला छत्री तुमची अशी उलटी होणार आहे, अशी होणार आहे. ओके. म्हणजे तुमचा आता अटॅक केल्यानंतर हा इकडे अटॅक होईल, हे दोन हायड्रोजन असे येतील आणि तुमचा कंपाऊंड असा होणार आहे, H H H आणि OH. तुम्हाला असं दाखवायचं, तुम्हाला असं कंपाऊंड मिळणार आहे. ओके. असं तुम्हाला कंपाऊंड मिळणार आहे. म्हणजे इकडनं असं मिळेल तुम्हाला, इकडनं तो अटॅक होईल. सपोज दुसरं घेऊ आता आपण. सपोज आता ह्याच्यामध्ये ट्रान्झिशन स्टेट सुद्धा तयार होते. ह्याच्यामध्ये ट्रान्झिशन स्टेट सुद्धा तयार होते. दोन स्टेप आहेत, एक म्हणजे अटॅक, एक म्हणजे ट्रान्झिशन स्टेट. इंटरमिजिएट स्टेप म्हणजे ट्रान्झिशन स्टेट, TS, इंटरमिजिएट स्टेप. ओके. आणि तुमचा फायनल प्रोडक्ट तर कसं असणार आहे, क्लोरीन HHH. तिकडे तुम्हाला OH अटॅक करेल, तुमचा बॅक साइड अटॅक. ओके. आणि सायमल्टेनियसली हा लगेच जाणार नाहीये, हा बॉन्ड पार्शली तयार होईल आणि हा बॉन्ड पार्शली वीक होणार आहे. मग कसे असणार आहे, म्हणजे हा 50% थोडासा ब्रेक होईल, हा थोडासा ब्रेक होईल आणि ट्रान्झिशन स्टेट तुमची अशी असणार आहे, हा डॉट डॉट म्हणजे पार्शली ब्रेक झाला आहे. ओके. क्लोरीनचा. आणि OH म्हणजे हा पार्शली बॉन्ड तयार झालाय. आणि हे तीन, हे ऍज इट इज मी इथे काढतो तीन. ओके. हे एका प्लेन मध्ये दाखवतात आपल्याला, 1 2 and 3. Now this partially formed a bond and this partially formed bond and these all three hydrogens are in a planar state. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, these all three hydrogens are in a planar manner. Okay. So this chlorine will leave and this OH will be replaced by chlorine atom. So this is our product. This is our product. ओके. म्हणजे काय केलंय मी, इथे हा क्लोरीन आहे, इथे हा क्लोरीन आहे, दिसतंय का, हा क्लोरीन ॲटम आहे. इथे मी बॅक साइडनं OH चा अटॅक दाखवलाय, इथं OH चा अटॅक दाखवलाय. ओके. इकडं OH चा अटॅक दाखवला इकडने बॅक साइडने, आणि इकडनं तुमचा जो हॅलोजन आहे तो इथनं निघून गेलाय. ओके. इथनं अशी एंट्री केली त्यांनी आणि सायमल्टेनियसली हे एका प्लेन मध्ये गेलेत तिन्ही, हे तीन एका प्लेन मध्ये गेलेले आहेत, हे तीन, आणि हे असे वीक तयार झालेले आहेत. ओके. आणि फायनल तुमचा प्रोडक्ट असा तयार झालेला आहे. सो दिस इज युअर SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम मध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, की फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिशन स्टेट. ओके. Attack and breaking of these bond takes place simultaneously. So this is called as SN2 reaction. But the scenario is different in SN1 reaction. Okay. There is formation. There is the leaving group will first leave. There will be formation of carbocation and then nucleophile will attack. So I will explain this in the next lecture. फक्त हे लक्षात ठेवा, SN2 मेकॅनिझम मध्ये तुम्हाला सायमल्टेनियसली बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग होणार आहे. सायमल्टेनियसली SN2, इथे लक्षात ठेवा, SN2 सायमल्टेनियस bond breaking, bond formation, and this is final product. Okay. In next lecture I will discuss with SN1 mechanism.